आत्मवंदन सगळ्या माझ्या कुटुंबाला. खूप स्वागत सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. खूप खूप हृदयापासून स्वागत आहे. आज स्कंद मातेचं आपण रूप तिच्याबद्दल जाणून घेणार आहे. स्कंद स्कंद हे जे नाव आहे ते जे दुर्गादेवीचे जे रूप आहे स्कंद मातेचं, तर ह्याचं ह्या स्कंद नावामागचा असा अर्थ आहे की स्कंद म्हणजे कार्तिकेय. तर तारकासूर हा राक्षस जेव्हा खूप उत्पात घालत असतो, खूप गोंधळ करत असतो, विध्वंस करत असतो, तेव्हा त्याला कुणीच मारू शकत नाही, केवळ महादेवांचा पुत्र तारकासुराचा वध करेल असा वर ब्रह्मदेवानी त्याला दिलेला असतो. आणि त्यासाठी पार्वती माता तपश्चर्याला बसते, महादेवांची तपश्चर्या करते. अगदी कठोर अशी तपश्चर्येनंतर कार्तिकेय हा पुत्र जन्माला यावा यासाठी ही तपश्चर्या पार्वती देवी करते. आणि जेव्हा कार्तिकेयाचा जन्म होतो त्याच्यानंतर कार्तिकेय तारकासुराचा वध करतो. तर स्कंद म्हणजे कार्तिकेय, आणि म्हणून स्कंद माता आजचं जे रूप आहे देवीचं, ते कार्तिकेयाची आई, माता, असं ते रूप आहे. तर अतिशय प्रेमळ असं हे ते स्कंद मातेचं रूप आहे, जिच्या हातामध्ये कमळ आहे. आणि जसं बाकी नवदुर्गांची जी एक एक गोष्ट आपल्या समोर येते, का ही रूपं देवीला घ्यावी लागली वेगवेगळ्या रूपांमध्ये, म्हणजेच का ही नावं तिला दिली गेली, की स्कंद माता, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, या प्रत्येक नावामागं किती अर्थ आहे. म्हणून आपण म्हणतो ना की नावात काय आहे, तर नावात खूप काही आहे. आपलं जे नाव आहे ह्या जन्मामधलं, ते नाव, प्रत्येकाने त्या नावाचा विचार करा की त्या नावामागं काहीतरी अर्थ आहे. आपल्याला ते नाव आपल्या ह्या जन्माचा उद्देश सुद्धा सांगतं. प्रत्येकाने आपल्या नावाचा थोडा, मी तर म्हणेन, अर्थ काढा. कारण जेव्हा मला असं वाटायचं की नावात काय जेव्हा आपण ऐकायचो तेव्हा मला खरंच वाटलं, पण हळूहळू मला समजायला लागलं माझ्या फॅमिलीमध्ये ज्यांची ज्यांची जी नावं आहेत, त्यांची नावं आणि त्यांचे स्वभाव, ह्या प्रत्येकाचं मी थोडं अनालिसिस करायचे. आणि कसं असतं ना, आता जसं मी एका मोठ्या कुटुंबात राहिलेली, मला माहिती की आमच्या घरातल्या लोकांमध्ये कोण रागीट आहे. कोणते काका माझे एकदम असे म्हणतो ना की रागीट स्वभावाचे, एवढंसं बोललं की मग त्यांना लगेच राग यायचा. एखादे काका किंवा अजून एखादी व्यक्ती असं असायचं की जे नेहमी विषयाला सोडूनच काहीतरी बोलणं किंवा अशा गोष्टी व्हायच्या त्यांच्याकडनं, जे मजेशीर वाटायचं आम्हाला त्यावेळी. अं, असं होतं. आणि हे सगळ्यांचे स्वभाव आणि त्यांची नावं, ह्याच्यामध्ये खूप साम्य मला वाटायचं. तर आपण सुद्धा आपल्या नावाचं आणि आपल्या मूळ स्वभावाचं काही कनेक्शन आहे का बघा. तुम्हाला जाणवेल, माझ्या बाबतीत मी हे अनुभव केला. तर जेव्हा जेव्हा आपण नवदुर्गांची ही नावं बघतो, तर स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि त्याची आई म्हणून स्कंद माता, ते किती सुंदर हे नाव दिलं गेलंय. आणि आपण जेव्हा स्तुती करतो कुठल्याही देवीची, कुठल्याही देवाची, आपल्या गुरूंची, त्या स्तुतीमध्ये त्यांच्या नावाला खूप महत्व आहे. जसं आपण म्हणतो विष्णू सहस्रनाम, विष्णूची तितकी नावं, अ, म्हणजे जसे अजून काय म्हणू शकतो, अशा वेगवेगळ्या देवांच्या स्तुतीमध्ये त्यांची नावं आहेत. दत्तात्रयांची स्तुती असेल किंवा देवीची, जेवढी आपण बघतो देवी महात्मा जेव्हा वाचतो, तेव्हा देवी महात्म्यामध्ये आपल्याला दिसते की पार्वती मातेने अनेक अवतार घेतले, वेगवेगळ्या दुर्गा देवी वेगळ्या वेगळ्या शक्तीच्या रूपांमध्ये, आणि त्याला एक एक नाव दिलं गेलंय. त्यामुळे हे नाव किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर ह्या नावानी आपली पृथ्वीवरची ओळख असते. ह्या नावानी आपण आपलं पृथ्वीवरचं आयुष्य जगत असतो. त्यामुळे आपलं जे काही नाव दिलं गेलंय आपल्याला आपल्या आई वडिलांकडून, तर हे नाव जे असतं त्यांच्या डोक्यात त्या क्षणी येणं, आपल्या जन्माच्या वेळी जेव्हा बारसं केलं जातं, जेव्हा नाव ठेवलं जातं, त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये ते नाव येणं, हे पण कुठून येतंय नाव? कोणीतरी ते सुचवलं, अरे मला एक नाव सुचलं. सुचलं म्हणजे कोण आहे? कोण बसलं तुम्हाला जे सांगते की हे नाव दे त्याला बरोबर म्हणून? कशामुळं? पुढे जाऊन त्या नावामुळे कदाचित आपण आपल्या साधनेला लागू शकतो. हे बघा, प्रत्येक आत्मा हा अनेक जन्म घेऊन पुढे पुढे जातो. पण समजा तो आत्मा झोपलेलाच आहे, म्हणजे ती व्यक्ती त्या शरीरामध्ये आली, देहामध्ये आली अनेक जन्म घेऊन, पण तो जागच नाही झाला. अजून पण तो ह्या मायेमध्ये अडकलाय, अजून पण तो मोहामध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये गुंतून पडलाय समजा. त्याला अजून पण नाही कळत की माझा उद्देश फक्त हे जीवन जगणं नाहीये, हे रोजचं आयुष्य जगणं नाहीये, काहीतरी आहे, काहीतरी माझ्या आतमध्ये कोरडेपणा आहे, काहीतरी माझ्या आतमध्ये रिकामं रिकामं मला वाटतंय. हे ज्या क्षणी त्याला जाणवायला लागतं, एकतर त्याच्यावर संकट येतं, कुठलं तरी शारीरिक संकट आलंय, पैशाचं संकट आलंय, कुटुंबातल्या कुठल्या तरी व्यक्तीला
खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला, त्यावेळेस ती व्यक्ती एकदम खाड करून जागी होते. नाहीतर तोपर्यंत मग फक्त पैसा कमवणे, घरातली लक्ष, घरातली कामं, बाहेरची कामं ह्याच्यामध्ये तो आत्मा गुंतून पडलेला असतो. पण एक असा झटका बसतो आणि त्यावेळेस त्या आत्म्याला समजत नाही, म्हणजे त्या माणसाला समजत नाही काय झालंय माझ्या आयुष्यात, हे का असं होतंय? आणि त्यावेळी कुठेतरी त्या जागे होण्याची जी अवेकनिंग प्रोसेस आपण म्हणतो, अध्यात्माकडे आत्म्याकडे जाण्याचा जो प्रवास म्हणतो, ज्याला स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणतात, ती प्रोसेस सुरू होते. तर ती कधी येते आपल्या आयुष्यात? एकतर आपण काहीतरी आपल्याकडं संकट आलं तर आपल्याकडे अशी गोष्ट नाहीये ज्याच्यासाठी आपण खूप धडपड करतोय. आपल्याला ती गोष्टच मिळत नाहीये. त्यावेळेस खूप दुःख जाणवायला लागतं आणि त्यावेळेस आपल्याला हे जाणवतं, की मला का नाही मिळत आहे? असं माझं काय आहे, की मला हे नाही मिळत आहे आणि हे संकट का आलं? अशा वेळी जेव्हा तो व्यक्ती विचार करायला लागतो, त्या विचारातून त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो आणि आत्मा हेच पाहिजे असतं आत्म्याला किंवा त्याचे जे स्पिरिट गाईड असतात, त्याचे जे एंजल्स असतात, त्यांची हीच इच्छा असते, की ह्या व्यक्तीनी आता आत्मप्रवासाला जावं ह्या जन्मात तरी. हा जन्म त्याचा कोरडा रिकामा जाऊ नये. ह्या जन्मामध्ये त्याचा म्हणतो ना, की बिनकामाचा हा जन्म सुद्धा आला तसा गेला आणि मरण पावला आणि पुन्हा त्या सर्कलमध्ये, त्या सायकलमध्ये अडकला. असं होऊ नये. अशी इच्छा असते आपल्या सगळ्या दैवी शक्ती ज्या आपल्या सोबत असतात. पण आपण इतक्या विचारांमध्ये गुंतलेलो असतो. आपण इतक्या आपल्या दिवसभराच्या कामांमध्ये, लोकांमध्ये, अं, दुसऱ्यामध्ये मूळतः हा असा, तो तसा ह्याच्यात आपण इतके गुंतून जातो, की आपल्याला हे माहीतच नसतं, की असं पण एक विश्व आहे, की ज्या विश्वामध्ये आपण डोळे बंद करून ध्यानाला बसू शकतो, आत जाऊ शकतो, ही साधना करू शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो, की मी कोण आहे आणि मी का आलोय? माझा उद्देश काय आहे इथं येण्याचा? आणि हेच कळणं ह्यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. तर ही प्रक्रिया आपल्याला सुरू होते आपल्या आयुष्यात जेव्हा काहीतरी मोठं संकट येतं किंवा आपण कुठल्यातरी एका मानसिक वादळातून सुरू होतो जायला. तर 7:30 ज्यांच्या आयुष्यात असते ना, तेव्हा शक्यतो करून लोकं ह्या अध्यात्माकडे लागतात. कारण 7:30च्या काळामध्ये अशी संकटं यायला सुरू होतात, की जी लोकांनी कधी अपेक्षा पण नसती केली आणि मग त्यांना वाटतं, "अरे 7:30 फार वाईट आहे. आम्हाला खूप वाईट अनुभव आले." पण ह्या 7:30 मधून, ह्या काळातून लोकं बरीचशी साधनेला, अध्यात्माला लागतात. दुसरं म्हणजे दुसरी कुठली संकटं जर येत असतील आपल्यावर, त्यावेळी सुद्धा माणूस विचार करायला भाग पडतो, की हे का होतंय? मी एवढं चांगलं वागून किंवा माझं काम मी नीट करतोय, तरी सुद्धा माझ्यासोबत हे का होतंय? आणि मग तो माणूस अध्यात्माला लागतो. म्हणजे ही संकटं, ही दुःख आपल्याला किती प्रयत्न करतात बघा आपल्यासाठी, ती शक्ती, ती परमात्मा, की तू आता किमान ह्या जन्मात तरी तू साधनेला लाग, तू अध्यात्माला लाग. हे केवळ हे सगळं रोजचं हे करणं हे त्याच्यासाठी तुझा जन्म नाहीये. जोपर्यंत आपल्याला समजत नाही, की मी केवळ हा देह नाहीये. तर मी तो परमात्म्याचा अंश आहे. आणि आपण जोपर्यंत त्याच्याबरोबर एक होण्याच्या प्रोसिजरकडे परत जात नाही, प्रोसेसकडे, याला आपण हा प्रवास म्हणतोय, तोपर्यंत आपल्या आयुष्यात खूप दुःखाचे वेगवेगळे वळण येत जातात. हे आल्यानंतर थांबतात असं नाहीये. ते पण सुरूच असतात, प्रॉब्लेम सुरू असतात, संकट सुरू असतात. पण आपल्याला जाणीव होते, की हे जे येत आहे ना, तर 2च मार्ग आहे. एक तर रडत बसायचं त्या दुःखामुळं, की माझ्याबरोबर असं होतंय, असं होतंय, असं होतंय. हारून जायचं आणि हार मान्य करायची आणि खूप निराश व्हायचं, हा एक मार्ग. आणि दुसरा म्हणजे कॉन्कर इट, म्हणजे त्याच्यावर विजय मिळवायचा. जे आपल्या सगळ्या संतांनी सांगितलंय. मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, गीता असेल, भगवद्गीता. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, की विजय मिळवणं, कॉन्कर करणं. कसं करायचं? पहिलं तर स्वीकार करायचा, ऍक्सेप्टन्स. दुसरं काय करायचं? की जे मान्य करायचं, की हे जे काही आहे माझ्यासोबत, ह्याच्यामध्ये मी हे जे सगळं होतंय माझ्यासोबत, ते सगळं मी शरण सोडतो. म्हणजे सरेंडर करायचं, शरणागती पत्करायची, की आता मला ह्याच्यातून काही मार्ग दिसत नाहीये. तर मी हे सगळं तुझ्या चरणात सोडतो. आता तू बघ. हे जेव्हा आपला कंट्रोल आपण सोडतो, नियंत्रण आपल्या हातातलं, आपल्याला वाटत असं हे असंच झालं पाहिजे आणि हे असंच झालं पाहिजे, ह्या कंट्रोल करण्यामुळं, नियंत्रण करण्यामुळं खूप डोकेदुखी होते आपल्याला, खूप त्रास होतो. ज्या क्षणी आपण ठरवतो, की आता हे भगवंता, आता हे माझ्याच्यानी होत नाही, मी हारले. आता मी हात वर केले माझे. ठीक आहे? आणि मग आपण सोडून द्यायचं त्याच्या. आता इथून होणारा माझ्या आयुष्यातला प्रत्येक डिसिजन, प्रत्येक गोष्ट तू बघ.
हे जेव्हा वाक्य आपल्यातून येतं, हा आपला जो अहंकार आहे तो पूर्ण गळून पडतो. आणि जेव्हा आपण त्याला शरण जातो आणि त्याला म्हणतो की आता तू बघ, त्या क्षणाला आपण एकतर त्याच्यावर मात करायला सुरुवात केलेली. कारण आपल्याला कळलंय की तो आणि मी कुणी वेगळे नाहीयेत. मी सगळ्या कंट्रोल गोष्टी करू शकत नाही. एक शक्ती आहे जी ह्याच्यावर, ज्याला माहिती माझं हित कशात आहे. तर आपण तो एक मार्ग स्वीकारू शकतो. ठीक आहे. अ, ह्या गोष्टी आहेत की अति काळजी करणं, खूप विचार करणं, खूप त्रास करून घेणं स्वतःला की हे झालंच पाहिजे. नसेल होणार आता 2-3 वर्षामध्ये ती गोष्ट. पण आपण इतकं त्याच्यावर धरून बसलं, इतकं घट्ट, की ती होतच नाही पूर्ण आणि मग आपल्याला त्याचा खूप त्रास होतो. तर ती सोडून द्यायला शिकायची. व्हायचं होईल, मी तुझ्या चरणात हे सोडलंय. ज्या क्षणी आपण हे म्हणतो, आपण त्या अहंकारातून मुक्त होतो. आणि मग त्याचं काम आहे ते बघणं, की कधी होणार आहे. मग ते 2 वर्षात होईल, 3 वर्षात होईल ते काम जे काही व्हायचं ते. तर ह्या गोष्टी आपल्याला अध्यात्म शिकवतं. आणि जेव्हा आपण ध्यानात येतो, साधनेत, मी जसं नेहमी म्हणते, की प्रॉब्लेम संपत नाही, पण आपला दृष्टिकोन बदलतो त्याच्याकडे बघायचा. है ना? आपण म्हणतो, की जशी दृष्टी तशी सृष्टी. हां? तर आपल्याला जर कुठे लग्नाकार्यामध्ये कोणी जर म्हणलं, एखादा माणूस आपल्याला असा भेटला, की ज्याचा स्वभावच आहे प्रत्येकाला नावं ठेवायचं, ठीक आहे? तो उगाच तो आपल्याकडे बघून हसत असेल, तर आपल्याला काय वाटतं, "अरे च्या, मी कुठं काही वेगळं तर नाही दिसत आहे ना? मी जाड तर नाही दिसत आहे ना? मी बारीक तर नाही दिसत आहे ना? माझे केस तर खराब नाहीयेत ना?" त्या माणसाने नुसतं हसलं जरी असं तिरकस वृत्तीने म्हणजे, तर आपण पहिलं स्वतःला बघायला लागतो, मी कुठं काही विचित्र दिसतीये का? माझ्याकडे बघून हसतायत, असं आपल्या मनात पहिलं सुरू होतं. पण आपल्याला हे नाही कळत, की त्या माणसाचा स्वभावच तसा आहे. तो प्रत्येकाकडे बघून त्याच नजरेने, त्याच वृत्तीने हसतोय. ठीक आहे? तर ह्याच्यामागे सांगायचा हेतू असा आहे, की अं, आपल्याकडे प्रत्येक वेळेस आपण दोष देण्यापेक्षा समोरच्यांमध्ये काहीतरी एक असा हे असतं, म्हणतो ना, त्याची दृष्टी तशी असते. त्यामुळे ते आपल्याला, आपण सगळं आपल्यावर ओढून घेतो, की माझ्यात काहीतरी दोष आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे. तर असं न करता आपले गुणदोष ओळखा आणि कुणी आपल्याला काही म्हणू दे, अशा वेळी तर त्यांच्या नजरेतून स्वतःला बघू नका, एवढं मला सांगायचं. जेव्हा आपण आरशात बघतो ना, तर कुणीतरी आपल्याला काहीतरी म्हणलेलं असतं मागं, "अगं, हे असं आहे, तसं आहे. तू अशी आहे, तशी." दिसण्यावरून असेल, वागण्यावरून असेल. तर आपण सुद्धा स्वतःला आरशात बघताना तसेच बघायला लागतो. तर हे काढायचंय आपल्याला. आपण आपल्या नजरेने स्वतःला बघायचंय. माझ्या आतमध्ये परमात्मा आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. त्या माणसाचे दोष असतील ते असतील, त्याला जेव्हा कळेल तेव्हा कळेल. पण मला स्वतःवर माझं खूप प्रेम आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी, स्वतःला खुश ठेवण्यासाठी मी सगळ्या गोष्टी करेन. कारण मी जसं म्हणलं, आपल्याकडे 2 पर्याय आहेत. असलेल्या दुःखावर त्रास करून घ्यायचा, निराश व्हायचं आणि कुणीही मदतीला येत नाही. जोपर्यंत आपण आपली बुद्धी तयार होत नाही, आपलं मन तयार होत नाही, की मला स्वतःला ह्याच्यातनं बाहेर काढायचंय. कारण परमात्मा, देव किंवा एंजल सुद्धा तुमची मदत नाही करत तिथं. कारण त्यांना तो हक्कच नाहीये. आपली फ्री विल आहे, मुक्त इच्छा, ज्याच्यामध्ये कुणीही इंटरफिअर करू शकत नाही. कारण आत्म्याला दुःखाचा, निराशेचा, सगळ्याचा अनुभव घ्यायचा आणि जोपर्यंत स्वतःहून आपण म्हणत नाही, की मला हे भगवंता तू मला ह्याच्यातनं बाहेर काढ, तोपर्यंत तुम्हाला कुठलीही मदत मिळणार नाही. म्हणून नुसतं रडत बसण्यापेक्षा, निराश होण्यापेक्षा आपण ध्यानामध्ये ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत. आपण आई-वडिलांना कसं सांगतो, आपल्या जवळच्या व्यक्तीला कसं सांगतो, तसा हा परमात्मा आपला बाप आहे, आपले वडील आहेत. त्याप्रमाणे आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. आपली माँ आहे, तर आपण आपल्या आई-वडिलांप्रमाणे त्याच्याशी मनामध्ये सगळं बोला. त्याला कोण आवडतं? जी लहान मुलं जशी असतात ना, त्यांचं जे हृदय असतं, अंतःकरण शुद्ध, ते आवडतात. मग तसंच बनायचं त्याच्यासमोर. डोळे बंद करायचे. मला हे पाहिजे, मला हे आवडलंय खूप, हे परमात्मा. हट्ट करा, त्याप्रमाणे चालेल. पण म्हणतो ना, की त्याच्यावर हे होऊन बसायचं नाही, की तेच पाहिजे, त्याच्याशिवाय आता माझं जगणंच बंद आहे. हे नाही, तुम्ही त्याला हट्टाने मागा, प्रेमाने मागा, की जसं आपण आपल्या आई-वडिलांना लहानपणी म्हणायचो, त्याप्रमाणे. ते त्याला आवडेल, तो देईल ते लगेचच आपल्याला. पण कसं, मागण्यामध्ये सुद्धा प्रेम पाहिजे, की मला हे पाहिजे, मला हे खूप आवडतं. जसं आपण हक्काने मागतो, हट्टाने मागतो, त्याप्रमाणे तो भाव ठेवून आपण मागू शकतो. त्याच्यात काहीच वाईट नाही. आणि तो द्यायलाच बसला आणि ज्या क्षणी आपल्याला मदत पाहिजे, तेव्हा आपण बोललं सुद्धा पाहिजे. ठीक आहे. मला फक्त एक छोटासा अनुभव सांगायचा आहे चैतालीचा. मी तिचं नाव पण घेते आज, कारण खरंच छान, तिने खूप छान मेसेज मला लिहून पाठवला, तिचा अनुभव. काल मी जे सांगितलं, की आपण देवीची उपासना करताना अजिबात देवी कुणी वेगळी आहे आणि मी कुणी वेगळी असं म्हणायचंच नाही. देवी माझंच
माझ्या आतमध्येच आहे, माझंच रूप आहे. आम्ही एकच तत्व आहोत, ह्याप्रमाणे देवीची उपासना करा. आणि तिला स्वप्न असं पडलं की ती समोरून कुठली तरी देवीची मिरवणूक येत होती, मोठी देवीची मूर्ती होती. आणि त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तिच्या हातात एक छोटी मूर्ती होती. तर तिच्या घरातली छोटी मूर्ती. तर हात जोडायचेत म्हणून ती 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 मूर्ती तिच्या पर्समध्ये ठेवली. पर्स बंद केली आणि हात जोडून देवीचं दर्शन घेत होती. मूर्ती तिच्या बाजूनी समोरून येत होती. दर्शनासाठी तिने डोळे मिटले आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मूर्ती समोर नव्हती. ठीक आहे. ती मूर्ती जी मिरवणुकीतली होती ती नव्हती समोर, गायब झाली ती. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की जेव्हा ती पाया पडत होती तेव्हा ती देवीच्या अगदी म्हणजे म्हणतो ना तो भाव तिचा जागृत झालेला की आपण पाया पडावं, आपण तो प्रेम जागृत झालं. आणि जेव्हा ज्या क्षणी तिने डोळे उघडले स्वप्नामध्येच, तेव्हा ती मूर्ती तिच्या आत, म्हणजे ती देवीचं स्वरूप तिच्या आतच गेलं. ते एक झाले. ते ह्या पद्धतीने ते स्वप्नाचा अर्थ तिलाही समजला. तिने मला लिहिलं की मला असं वाटलं की हे माझ्यामध्येच आहे देवी, म्हणून ते तसं झालं. आणि मी सुद्धा तिला तेच सांगितलं की मलाही तुझा जो तू जे म्हणालीस अर्थ तोच आहे. कारण जेव्हा ती तुझ्याकडे येतेय आणि तू पाया पडायला म्हणून डोळे बंद केले, म्हणजे तू तिच्या प्रेमामध्ये गेलीस, तिला शरण गेली आणि त्या क्षणी देवी तुझ्या आत प्रवेश करून गेली. म्हणजे आपण एक तत्व झालो. तर हे इतकं सुंदर स्वप्न तिला काल तिच्या सबकॉन्शियसने, अवचेतन मनाने तिला दाखवलं. म्हणजे जे काही तिने इथं ऐकलं होतं ते तिच्या आतपर्यंत उतरलंय. आणि ह्याच्या पुढे मला नाही वाटत की कधी कुठल्याही देवीची किंवा देवाची आपल्याला भीती वाटेल, जेव्हा आपण हे समजून करतो. कधी कधी नैवेद्याला काही बनवलंय, चुकून तोंडात गेलं आपल्या, टेस्ट अशी सवय असते ना, तर असं गेलं तर लगेच अरे अच्छा आता नैवेद्य कसं दाखवायचं, का नाही दाखवायचं. ही माझी भक्ती आहे. मी टेस्ट बघितली की आपण देवाला कमी साखरेचं कमी मिठाचं कसं द्यावं, चुकून ती सवयीप्रमाणे समजा गेलं, हरकत नाहीये, माझीच आई आहे म्हणून त्या भावनेने तुम्ही द्या नैवेद्य. कधीही ती वाईट म्हणणार नाही की अरे मला उष्टा नैवेद्य दाखवला, नाहीच म्हणणार. उदाहरण आपलं शबरीचं आणि रामाचं आहेच आपल्याला रामायणामध्ये, की एक एक बोर ती हे करून रामासाठी ठेवते की त्याला कुठलेही आंबट बोर जाऊ नये म्हणून. म्हणजे ही असते प्रेम, हे असतं श्रद्धा, की माझ्या रामाला मी गोडच बोर देणार. त्याप्रमाणे आपल्या देवीला सुद्धा समजा असं कधी, म्हणजे मी एक उदाहरण सांगितलं, लहानपणी आम्ही खाल्लं की आम्हाला खूप त्याच्यावर शिव्या बसायच्या की तुम्ही उष्ट केलं नैवेद्य. पण मग हळूहळू ते समजायला लागले की घाबरण्याची गरज नाहीये, भीतीची गरज नाहीये. ती आपली आईच आहे आणि ती आपल्या आतच आहे. ठीक आहे. हे मी फक्त माझा एक हे सांगितलं, काय म्हणतात त्याला, माझा एक दृष्टिकोन सांगितला. शेवटी प्रत्येकाची आपली आपली मतं असतात, त्याचा पण मी सगळ्यांचा आदर करते, जर कुणाचं ह्यापेक्षा वेगळं मत असेल तर. ठीक आहे. तर चैताली, खूप छान तुला स्वप्न पडलं आणि ह्याचा अर्थ सगळं आत उतरायला लागलंय. हं? तर आज आपण रेकी घेऊ. ठीक आहे. हा, रेकी घेऊ आपण आज. आपण सगळेजण ध्यानासाठी, आपल्या रेकीसाठी तयार होऊ. रेकी करताना सगळ्यांनी फक्त एक गोष्ट लक्ष ठेवा. ज्या ज्या चक्रावर आपण जातो त्या चक्रामधून श्वास घ्या आणि त्या चक्रावरच सोडा. म्हणजे मी जर छातीमध्ये रेकी देते किंवा पोटावर रेकी देते, तर पोटातून आता तुम्ही श्वास घ्यायला शिकलाय. पोटातून मोठा श्वास घ्यायचा आणि पोटावरच सोडायचा. गळ्यावर आलात, गळ्यावर मोठा श्वास घ्या, लक्ष पूर्ण गळ्यावर, आणि श्वास घ्यायचा आणि गळ्यावरच पुन्हा श्वास सोडायचा. आपले हात तर आहेतच इथं. त्यामुळं काय होईल की पूर्ण लक्ष आपलं केंद्रित होईल आणि ज्या भागावर आपण रेकी देतोय तिथं ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होईल. प्रयत्न करा, मूलाधाराला जेव्हा तुम्ही जाता खाली, तर तुम्हाला जाणवलं पाहिजे की तुमचा श्वास खालून येतोय. पूर्ण लक्ष खाली ठेवा आत. एखाद्याला वाटलं तर तुम्ही मागच्या साईडनी हात पण लावू शकता. तर ही क्रिया एक प्रकारे दीर्घ श्वासच आहे, जेव्हा आपण त्या त्या भागातून श्वास घेतो. आपण आज प्रयत्न करून बघू. मला नक्की कळवा की सगळ्यांना कसं वाटलं जेव्हा आपण तिथून श्वास घेतो आणि श्वास सोडतो. सुरुवातीला कदाचित जाणवणार नाही, पण प्रॅक्टिसनी होईल हळूहळू. आपले दोन्ही हात आपण एकमेकांना घासून थोडे गरम होऊ द्या. आणि सगळं लक्ष आपल्या हातावर. एक मोठा श्वास आपल्या पोटातून
अजून एक श्वास पोटातून. पाठीचा कणा ताठ ठेवा. आपल्या हाताला थोड्या झिंझिण्या मुंग्या आल्यासारखं जाणवेल. हे रेकी शक्ती माझ्या हातात ये आणि मला पूर्ण बरं कर. मी आवाहन करते रेकी मातेचं, स्कंद मातेचं, डॉक्टर मिकाऊ उसुईंचं, आर्केंजल मायकल यांचं. आपल्या कुलदेवतेचेही नाव घ्या. आपल्या गुरूंना आठवा. त्यांना सुद्धा आपल्या आजच्या सत्रासाठी बोलवा. पार्वती मातेला आवाहन करते आपल्या सगळ्यांसोबत आज रेकी करण्यासाठी. महाअवतार बाबाजींना आमंत्रण देते. पितामा पत्रीजी आणि आपले दोन्ही हात आता आपण मांडीवर ठेवा. मी पंचतत्वांचं आवाहन करते आपल्या रेकी सत्रासाठी. आता आपल्या मूलाधारावर शरीराचं जे बूड आहे, जे जमिनीला आता स्पर्श करत आहे, त्या भागावर लक्ष घेऊन जा आणि एक मोठा श्वास आपला नाकानी त्या भागापर्यंत श्वास घ्या. त्या बुडातून श्वास बाहेर घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा. पुन्हा एक मोठा श्वास आपल्या मूलाधारातून घ्या. लक्ष पूर्ण आपल्या बुडावर. सावकाश हवा बाहेर. आता लक्ष तिथंच ठेवायचे आणि श्वास घेत राहायचे आपले नैसर्गिक. हातावाटे रेकी शक्ती मूलाधारामध्ये प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. जितकं आपलं लक्ष आपल्या मूलाधारावर, तितकी ऊर्जा तळपायापर्यंत व्यवस्थित प्रवाहित होते. मी सुरक्षित आहे. मी समृद्ध आहे. माझ्या हिताच्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत सहज येतात. मी प्रत्येक क्षणाला पृथ्वी मातेशी आणि परमात्म्याशी घट्ट जोडलेली आहे. पुढची 2 मिनिटं आपण मूलाधारावरच श्वास आपल्या मूलाधारातूनच घेत राहा.
शक्तीद्वारा माझं मूलाधार आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता ओटीपोटावर स्वादिष्ठान चक्रावर घेऊन जाऊ आणि आता डावा हात सुद्धा ठेवा मध्यभागी किंवा दोन्ही बाजूला 2 हात. आपलं सगळं लक्ष आता आपल्या स्वादिष्ठानावर आणू. नारंगी रंग कल्पना करू. आपला एक एक श्वास आपल्या ओटीपोटातून येतोय आणि पुन्हा ओटीपोटातच विलीन होतोय. हातावाटे वाहणारी ही दिव्य परमात्म्याची रेकी शक्ती आपल्या ओटीपोटाच्या भागाला संतुलन प्रदान करते. माझी कल्पना शक्ती वाढत आहे. माझे हार्मोन्स संतुलनात येत आहेत. माझे विचार, भावना नियंत्रणात, संतुलनात, शांत होत आहे. पूर्ण लक्ष आपल्या ओटीपोटावर, पुढे मागे मणक्याच्या भागावर गोलाकार शक्ती फिरतीये. अनुभव घ्या. जितकं आपलं लक्ष केंद्रित राहील तितकी आपल्याला ऊर्जा जास्त जाणवेल. आपले श्वास फार महत्वाचे आहेत. श्वासांवर लक्ष. अधिष्ठान चक्र आता संतुलनात आलं आहे. आपला उजवा हात आता आपल्या नाभीवर आणि डावा हात सुद्धा वर ठेवा. हळूहळू आपलं लक्ष सुद्धा आपल्या मणिपूर चक्रावर, नाभीवर. केवळ आपली चेतना, आपलं ध्यान या भागावर. बाकी सगळं काम एकी शक्तीवर सोडा.
आपण केवळ आपले श्वास बघायचे त्या भागावर. माझा आत्मविश्वास वाढत आहे. पैसे कमवण्याच्या संधी वेगवेगळ्या मार्गाने माझ्यापर्यंत येत आहेत. पैसे अगदी सहजपणे मी मिळवते. माझे विटॅमिन्स, इन्सुलिन लेवल, ब्लड प्रेशर संतुलनात आहे. त्या संकल्पाने आपण ऊर्जा देतोय आपल्या मणिपुराला. पूर्ण लक्ष केंद्रित ठेवा आपल्या नाभीच्या भागावर. श्वासांवर लक्ष. मणिपूर चक्र आता संतुलनात आलंय. उजवा हात आपल्या छातीवर, आपल्या हृदयस्थानावर जाऊन आणि डावा हात सुद्धा छातीच्या भागावर घ्या. आणि केवळ आता आपल्या छातीवर आपल्या हृदयाचा स्पर्श आपल्या हातांना होतोय. अगदी आत जाऊन एक एक श्वास फक्त अनुभव करा. ही शांती आपल्या हृदयावरची. जितकं आत जाता येईल तितकं आत जा. आपले श्वास आपल्याला जोडतायत त्या डिव्हिनिटी सोबत. ते चैतन्य जे आपल्या आत वाहतंय आता या क्षणाला, त्याला समजतंय की मी या देहामध्ये आहे.
त्या छातीमध्ये माझं हृदय आहे. ते श्वास मला जाणीव करून देत आहेत की मी आहे. आय एम प्रेझेंट. मीच ते तत्व आहे जे या विश्वाच्या चराचरात आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. प्रेम, प्रकाश आहे, ज्ञान आहे. माझं मूळ स्वरूप प्रेम आहे. मी माझ्या आत्मस्वरूपाकडे परत जातोय. आपला छातीवरचा एक एक श्वास अनुभव करत आपला उजवा हात आपण आपल्या डोळ्यावर आणि डावा हात सुद्धा डाव्या डोळ्यावर घेऊन जाऊ. या सत्रातून बाहेर येण्यासाठी आपण तयार होऊ. आपल्या विशुद्धीला आणि आज्ञाचक्राला सुद्धा आपण रेकी द्या. रेकी शक्तीचे, परमात्म्याचे अनेक आभार व्यक्त करत आभाराच्या प्रेमाच्या ऊर्जेमध्येच आपण या सत्रातून बाहेर येऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. ज्यांना इच्छा आहे बाकी 2 चक्रांना जरूर रेकी द्या. धन्यवाद.